आमचा जो प्रोजेक्ट आहे तो नॉनस्टॉप मेट्रो सिस्टम आहे, ज्याच्यात ट्रेन पहिल्या स्टेशन ते शेवटचं स्टेशन कंटिन्युअसली ट्रॅव्हल करते. हा रोबोट आहे जिथे यापासून केलं. प्रोजेक्टचं नाव आहे सोलर एनर्जी सिस्टीम फॉर रुरल डेव्हलपमेंट. अशा 16 प्रोजेक्ट्समधून इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी ही समाजोपयोगी टेक्नॉलॉजी दाखवली आहे, पण मॉडेल स्वरूपात. असलेली वीज वाचवण्यासाठी ही सेव्हिंग ट्यूबलाईट आणि वीज नसेल तिथं हा सोलार ट्रॅक्टर. नेक्स्ट 50 इयर्स पर्यंतच आपल्याला फॉसिल फ्युएल्स वगैरे आपल्याला साथ देतील. त्याच्यानंतर आपल्याला असे काही प्रयोग आणावेच लागतील. या प्रदर्शनात मांडलेले सौर ऊर्जा, पवन ऊर्जा असे ऊर्जेचे नवे स्रोत जर खरोखरच अस्तित्वात आले तर महाराष्ट्र खऱ्या अर्थानं लोडशेडिंग मुक्त होईल. मात्र त्यासाठी गरज आहे की कॉलेजच्या 4 भिंतीतले प्रोजेक्ट गावागावापर्यंत पोहोचण्याची. म्हणजेच इंडस्ट्रीच्या लोकांनी जर त्यांना मदत केली तर हा जो विषय त्यांनी घेतलेला आहे आणि जो अजून बाहेर डेव्हलप झालेला नाही आहे का अजून अस्तित्वात आलेला नाही आहे, उपयोगात आलेला नाही आहे, तसा तो विषय ते पुढे स्वतःहून अभ्यास करून तो पुढे आणण्याचा प्रयत्न सुद्धा ते करू शकते. पारंपरिक ऊर्जेला नवे पर्याय शोधणाऱ्या या मुलांचा इंडस्ट्रीनं देखील IIT आणि NITच्या मुलांबरोबरीनच एक टॅलेंटचा नवा पर्याय म्हणून विचार करण्याची गरज आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मंदार परांजपेसह शची मराठे, IBM लोकमत, ठाणे.